इयत्ता 10वी, विषय गणित भाग 1, प्रकरण 3, अंकगणिती श्रेणी. मुलांनो, आज आपण गणित भाग 1 मधील अंकगणिती श्रेणी म्हणजे काय व त्यावर आधारित विविध उदाहरणे कशा प्रकारे सोडवतात हे पाहणार आहोत. मुलांनो, अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करण्याआधी क्रमिका म्हणजे काय ते जाणून घेऊया. क्रमिका 1, 2, 3, 4, 5, 6 या संख्या क्रमाने लिहिल्या आहेत. ही संख्यांची मालिका आहे. या मालिकेत कोणती संख्या कोणत्या स्थानावर आहे ते आपण सहज सांगू शकतो. 2, 4, 6, 8, 10 ही संख्या मालिका पहा. या संख्या मालिकेत प्रत्येक संख्या 2 ने वाढत. उदाहरण क्रमांक 3, 1, 4, 9, 16, 25, 36 ही संख्या मालिका पहा. या संख्या मालिकेत वर्ग संख्या आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा 25, 6 चा वर्ग 36. वरील तीनही उदाहरणात प्रत्येक संख्यांमध्ये काही ना काही संबंध आपल्याला दिसून येतो. म्हणजेच नैसर्गिक संख्यांप्रमाणेच विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असे म्हणतात. क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते. A1, A2, A3, AN अशा क्रमाने संख्या दर्शवल्या की A1 ही पहिली, A2 ही दुसरी, A3 ही तिसरी, तर AN ही nवी संख्या अशा प्रकारे दर्शवली जाते. आता यापुढे आपण क्रमिकेतील पदे हा मुद्दा अभ्यासणार आहोत. क्रमिकेतील क्रमवार पदे T1, T2, T3, Tn. T1 हे पहिले पद, T2 हे दुसरे पद, T3 हे तिसरे पद, तर Tn हे nवे पद. सामान्यपणे क्रमिका ही Tn अशी लिहितात. क्रमिका अनंत असेल तर प्रत्येक धनपूर्णांक n याच्याशी निगडीत अशी एक संख्या आहे असे गृहीत धरले जाते. पुढे काही क्रमिका दिलेल्या आहेत, त्यातील क्रमवार पदे पाहूया. 9, 15, 21, 27 या क्रमिकेत T1 बरोबर 9, T2 बरोबर 15, T3 बरोबर 21, T4 बरोबर 27. या क्रमिकेत T1 बरोबर 7, T2 बरोबर 7, T3 बरोबर 7. मुलांनो, खाली काही क्रमिका दिल्या आहेत, त्यांच्या पदांमध्ये काही नियम आढळतो का ते पाहूया. 1, 4, 7, 10, 13 या क्रमिकेचा विचार केला असता प्रत्येक 2 पदे 3 च्या पटीने वाढत जात आहेत. म्हणजेच 1 अधिक 3 बरोबर 4, 4 अधिक 3 बरोबर 7, 7 अधिक 3 बरोबर 10 अशा प्रकारे. 6, 12, 18, 24 या क्रमिकेत प्रत्येक पदातील संख्या 6 ने वाढत जात आहे. 6 अधिक 6 बरोबर 12, 12 अधिक 6 बरोबर 18, 18 अधिक 6 बरोबर 24. या क्रमिकेत प्रत्येक संख्येला 4 ने गुणले आहे. मुलांनो, खाली दिलेल्या क्रमिकांमध्ये पहिली, दुसरी, तिसरी व 5वी क्रमिका यामध्ये आधीच्या पदात विशिष्ट संख्या मिळवून पुढचे पद मिळते हे साम्य आहे. अशा प्रकारच्या क्रमिकांना अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. आता आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे काय ते समजून घेऊया. खाली काही क्रमिका दिल्या आहेत. प्रत्येक क्रमिकेतील पुढची 3 पदे कशी काढतात ते पाहूया. 100, 70, 40, 10 या क्रमिकेत प्रत्येक 2 पदामधून 30 वजा केले आहेत. म्हणून या क्रमिकेतील पुढील 3 पदे -20, -50 व -80 अशी आली आहेत. या क्रमिकेत प्रत्येक 2 पदांमध्ये 3 मिळवले आहे. या क्रमिकेतील फरक 0 आहे. थोडक्यात अंकगणिती श्रेणी म्हणजे 2 क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर असेल
तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असे म्हणतात. यानंतर आपण दिलेल्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत किंवा नाही ते पाहूया. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10 या क्रमिकेतील प्रत्येक दोन पदातील फरक 2 आहे. म्हणजेच 4 वजा 2 बरोबर 2, 6 वजा 4 बरोबर 2, 8 वजा 6 बरोबर 2, 10 वजा 8 बरोबर 2. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. दिलेल्या क्रमिकेमध्ये क्रमागत पदातील फरक स्थिर असेल तर त्याला सामान्य फरक किंवा सामायिक फरक असे म्हणतात. सामायिक फरक डी या अक्षराने दर्शवतात. दिलेल्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक tn अधिक 1 वजा tn स्थिर असेल तर त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a आणि सामान्य फरक d असेल तर t1 बरोबर a, t2 बरोबर a अधिक d आणि t3 बरोबर t2 अधिक d म्हणजेच a अधिक d अधिक d असेल. पहिले पद a आणि सामान्य फरक d असलेली अंकगणिती श्रेणी a अधिक d, a अधिक 2d, a अधिक 3d अशी असते. आता आपण अंकगणिती श्रेणीचे n-वे पद हा भाग अभ्यासूया. tn चे सूत्र कसे मिळते ते पाहूया. t1 बरोबर a, t2 बरोबर t1 अधिक d म्हणजेच a अधिक d, t3 बरोबर t2 अधिक d म्हणजेच a अधिक 2d, t3 बरोबर a अधिक 2d, t4 बरोबर a अधिक 3d. अशा प्रकारे tn बरोबर a अधिक n वजा 1d. म्हणजेच अंकगणिती श्रेणीचे कोणतेही n-वे पद काढण्यासाठी tn चे सूत्र a अधिक n वजा 1d हे आपण वापरू शकतो. या पुढील उदाहरणांमध्ये दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ओळखून पुढील दोन पदे शोधूया. उदाहरणार्थ 5, 12, 19, 26 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला प्रथम यातील सामायिक फरक सारखा येतो की नाही ते पाहावे लागेल. t1 बरोबर 5, t2 बरोबर 12, t3 बरोबर 19, t4 बरोबर 26. या ठिकाणी दोन क्रमागत पदांमधील फरक पाहूया. म्हणजेच t2 वजा t1 बरोबर 12 वजा 5 7, t3 वजा t2 बरोबर 19 वजा 12 बरोबर 7, t4 वजा t3 बरोबर 26 वजा 19 बरोबर 7. या क्रमिकेतील सामायिक फरक सारखाच म्हणजे समान आहे. पहिले पद बरोबर 5, सामान्य फरक d बरोबर 7 आहे, तो स्थिर आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण या श्रेणीतील पुढील दोन पदे पाहूया. पुढील पदे काढण्यासाठी अगोदरच्या पदामध्ये फरक मिळवावा. म्हणजे 26 अधिक 7 बरोबर 33, 33 अधिक 7 बरोबर 40. अशा प्रकारे पुढील दोन पदे 33 व 40 ही आहेत. उदाहरण क्रमांक 3, 5, 8, 11, 14 या अंकगणिती श्रेणीचे 100वे पद काढू. सर्वप्रथम आपल्याला a व d ची किंमत काढता आली पाहिजे, तरच आपण 100वे पद काढू शकतो. तर या ठिकाणी a म्हणजेच पहिले पद बरोबर 5, d बरोबर 3 आणि tn चे सूत्र वापरून आपण 100वे पद काढू शकतो. तर tn चे सूत्र tn बरोबर a अधिक n वजा 1d. आपल्याला 100वे पद काढायचे आहे, म्हणून t 100 बरोबर 5 अधिक 100 वजा 1 गुणिले 3. tn n बरोबर 100 ही संख्या लिहिली. t 100 बरोबर 5 अधिक 100 वजा 1 बरोबर 99 गुणिले 3. t 100 बरोबर 5 अधिक 297 बरोबर 302. या अंकगणिती श्रेणीचे 100वे पद 302 हे आहे. अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव संचमधील उदाहरणे सोडून करू शकता. धन्यवाद.